आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आम्ही खाली सही करणार. माजी संचालक कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या यांनी आज श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील मॅक, डॉक्टर अशोकण्णा सकळे, श्री वसंतराव धुळापण्णा नवले, डॉक्टर S.B. पाटील मोटके, डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील, श्री अमोल विनायक रोकडे संचालक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने वेळोवेळी उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी आम्ही लेखी स्वरूपात निवेदन प्रसिद्ध करीत खुलासा केला आहे. या निवेदनात ते पुढे म्हणतात, आम्ही गेली कित्येक वर्षे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून काम करून विविध पदेही भूषवली आहेत. आम्ही जवळपास सर्वच संचालक संस्था स्थापनेपासून संस्था उभारणीचे काम केले आहे. संस्था 1987 साली स्थापन होऊन सध्या संस्थेचे हेड ऑफिस व मुख्य शाखेसह 68 शाखा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. संस्थेच्या ठेवी जवळपास 1,245 कोटी इतक्या असून संस्थेचे कर्ज वाटप 980 कोटी आहे. वेळोवेळी संस्थेचे सहकार खात्याकडून लेखापरीक्षण झालेले आहे. प्रत्येक वर्षी संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल प्रसिद्ध करून जनरल सभेत मान्यताही आलेली आहे. संस्थेच्या उभारणीस आम्ही अविरत प्रयत्न करून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असून 31/3/2025 अखेर NPA टक्केवारी 1.84% होता व ढोबळ नफा 26 कोटी 64 लाख इतका होता. जुलै 2025 मध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची नवनियुक्ती झालेली आहे. तेही संस्था सक्षमपणे सांभाळत असल्याचे दिसून येते. मात्र संस्थेच्या काही सभासदांमधील काहींना संचालक मंडळ पदावर काम करावे अशी इच्छा बाळगून काही समाजसुधारकांना खोटी व अयोग्य माहिती पुरवून संस्थेकडून कागदपत्रे परस्परपणे मिळवून संचालक अपात्र असल्याचा कांगावा सुरू केला. आम्ही यांचे कोणतेही कर्ज थकीत नाही व मार्च 2026 अखेर काही कर्ज खाती फेडही झालेली आहेत. मात्र संचालक अपात्र आहेत अशी खोटी बातमी पेरणी करून सभासदांमध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने व या गोंधळामुळे संस्थेच्या हितास बाधा येऊ नये व वाद अधिक चिघळून संस्थेच्या हितास बाधा येईल असे कृत्य कुणाकडूनही होऊ नये, सभासद व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून त्या वादावर पडदा टाकण्यासाठी व वाद संपुष्टात आणण्यासाठी आम्ही खालील संचालकांनी स्वइच्छेने संस्थेच्या हिताचा विचार करून आम्ही आमच्या संचालक पदाचा राजीनामा सुपूर्द केला असून तो संस्थेने मंजूरही केला आहे. ज्यावेळी संस्थेच्या हितास बाधा येईल असे कृत्य कुणाकडूनही घडत असलेस आम्ही संस्थेच्या हिताचा विचार करून पुन्हा संस्थेचा कारभार देखभाल करण्यासाठी पुन्हा यावे लागल्यास ते आम्ही सक्षमपणे पार पाडू अशी खात्री आम्ही आमच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांना देत आहोत अशी ग्वाही यांनी दिलेली आहे.